श्वास घेता येत नाही, नाक असं असतं, कान बंद असतात, 1 किलोचं वरती चिंध्या असतात. एवढं सगळं परिधान करून धावणं हे सामान्य माणूस करू शकत नाही. त्यासाठी काहीतरी दैवी ऊर्जाच लागते. या परंपरेचा उगम कुठे झाला माहिती नाही, पण पिढ्यानपिढ्या ही परंपरा चालत आलेली आहे, ती आम्ही जपतोय. नमस्कार 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 मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये. टायटल थंबनेलवरनं लक्षात आलं असेल तुमच्या, आज आपण आलोय अडूर गावात. गुहागर तालुक्यातील अडूर गावात अनोखी परंपरा असते. हे आहे वर्ष 18वं. इथे आहे ना आगीतून धावणारा संकासूर आपल्याला बघायला मिळतोय. तर त्याची झलक आहे ना आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर आहे ना मित्रांनो, आत्ता पहिलं आपण आलोय अडूर गावात. अडूर गावातून आत्ता आपण जातोय पडळवाडीत. तिथे आहे ना देवाचे सगळे मांड वगैरे भरले जातात. तर पहिलं तिथे जाऊया आणि त्यानंतर ही जी तुम्हाला समोर दिसते इथे होळी लागणार आहे आणि आगीतून धावणारा शंकासूर तुम्हाला इथेच पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण जाऊया पडळवाडीत. मित्रांनो, आता होळीच्या इथून आहे ना आपण आलोय त्या पडळ मंदिरात. तिथे पहिलं दर्शन घेऊया आणि त्यानंतर जे मांड भरतायत ना तिथे जाऊया. मित्रांनो, आता मांड वगैरे भरून झाले आणि त्यानंतर दोन्ही शंकासूर म्हणजे एक मानाचे आणि दुसरे नवसाचे हे दोन्ही शंकासूर वाजत गाजत आपल्या पहिल्या होळी स्थानाजवळ जात आहेत.
मला एक असा प्रश्न विचारायचा की बरेच वर्षापासून ही प्रथा सुरू आहे, पण गेल्या काही वर्षात 4-5 वर्षातही जास्त प्रसिद्ध झाली. तर ह्या प्रथेबद्दल आहे ना एक थोडक्यात सांगा. याला होळीचे खेळ म्हणतात आणि या प्रथेचा उगम मूळ कुठे झालं हे आम्हाला पण माहिती नाही. पण आमच्या आधीची पिढी आहे, खरं तर त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे की आमच्याकडे ते सुपूर्द करते. या परंपरेचा उगम कुठे झाला माहिती नाही, पण पिढ्यानपिढ्या ही परंपरा चालत आलेली आहे, ती आम्ही जपतोय आणि हा वारसा पुढे असाच जपत राहू ही सुंकाईच्या चरणी प्रार्थना आहे. आणि पुढची पिढी जपत राहील, आम्ही जपतोय, पुढे देण्याचं काम ही आम्हीच करू. आणि वेशभूषा जेव्हा तुम्ही परिधान करता त्यावेळी तुमच्या अंगामध्ये काय संचारतं किंवा तुमच्या मनातली भावना काय असते? खरं तर ऊर्जा म्हणावी लागेल एक प्रकारे दैवी, कारण की सामान्य माणूस आपण आगीतून धावणं किंवा एवढे हार, हे 10 किलोचे घुंगरू किंवा पडतील तितके हार, टोपरं, श्वास घेता येत नाही, नाक असं असतं, कान बंद असतात, 1 किलोचं वरती चिंध्या असतात, एवढं सगळं परिधान करून धावणं हे सामान्य माणूस करू शकत नाही. त्यासाठी काहीतरी दैवी ऊर्जाच लागते. तर मला वाटतं ही सुंकाईची दैवी ऊर्जा आहे या वेशामध्ये आणि तीच ऊर्जा संकासुराला प्रवृत्त करते आगीतून धावण्याला. तुम्ही कांतारामध्ये एक सीन बघितला आहे पहिलाच, की तो एक दगड आहे आणि त्याला ते लोक पुजतात. तर आपल्यामध्ये पण ही प्रथा आहे. हा पश्चिम घाट आहे, आपण त्याला वास्तुपुरुष म्हणतो. तर ही आपले पहिले देवदेवता आपल्याला माहिती नव्हते. तर शेतकरी वर्गाला काय, हे 18 पगड जात्यांना देव काय, तर निसर्ग. तर निसर्गाला पूजून ही परंपरा पुढे आली असावी असं मला वाटतं, कारण की जो आपल्याला खाऊ घालतो तोच आपल्यासाठी देव असतो ना. इतर गावांमध्ये किंवा इतर वाड्यांमध्ये असे तुझ्यासारखे तरुण कोणी तुला पाहायला मिळाले का, जे संकासूर होतात किंवा ह्या जुन्या पिढींकडे आपली परंपरा चालवायला मुंबईवरून खास गावाला येतात? मी म्हणजे संकासूर विशेष म्हणजे आपल्या गुहागरमध्येच जास्त आहे. बाहेरगावी म्हणजे बाहेर इथून सिंधुदुर्ग साईडला पडलात तर राजापूर साईडला गोमू वगैरे आहे. तर मी अशा तरुणांना पाहिलं आहे की जे मुंबईतून नोकऱ्या करून येतात, जे मुंबईत चाकरी करत असतात आणि गावी येऊन आपली परंपरा जपतात. तर मित्रांनो, आता माझ्या मागे संकासूर आहे. संकासूर तिथं रेस्ट घेत आहेत, तयार होत आहेत आणि आता आपण जाणार आहे ते पड्याळवाडीतून भाटीत आहे ना पुन्हा एकदा होम लागणार आहे आणि पुन्हा एकदा संकासूर आगीतून धावणार आहे. तर माझ्यासोबत आहे ना तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स करा. ते बघा आता ह्या 2 होळी लागतील, तिकडे एक पलीकडे आणि ही एक होळी आहे ना ती लागणार आहे. आता आगीतून कसा धावतो ना संकासूर ते आता बघूया.
तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत मयूर दादा. पहिल्या वर्षी जेव्हा आपण आलेलो ना अडूर गावात तेव्हा दादासोबत ओळख झालेली, म्हणजे 2023ला. मागच्या वर्षी दादा नव्हता आला, यावर्षी पुन्हा आलायस, कसं वाटतंय? आपली पहिली भेट म्हणजे तू व्हिडिओच्या माध्यमातून तुला मी अनेक वेळा पाहिलं आहे, पण आपली प्रथम भेट 2023ला झाली. ती याच परंपरेला आपण या उत्सवाला आपण आलो होतो आणि तेव्हा आपली पहिली भेट म्हणजे फेस टू फेस भेट झाली होती. या उत्सवाला येण्याचं कारण म्हणजे कसं आहे, आता आपण यूट्यूबवर जे व्हिडिओ अपलोड करतो तर सगळ्या कोकणातल्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्यांची आपण थोडक्यात एक देवाणघेवाण करत असतो. म्हणजे आपली जी देवाण असते ती दुसऱ्याला असते. कारण कसं आहे, भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात अशा अनेक परंपरा आहेत ज्या काही लोकांना माहीत देखील नाही आहेत. तसा आपल्याला अभिमान आहे की गुहागर तालुक्यातील अडूर गावातील ही जी परंपरा आहे, म्हणजे पेटत्या आगीतून धावणारा संकासूर, ही आगळी वेगळी परंपरा पाहायला ना अगदी आता म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ना असे दर्शक यायला लागलेले आहेत. कारण ह्या परंपरेचं मी स्पेशली उल्लेख करीन अडूर गावातील ह्या सर्व ग्रामस्थांचा, आई सुकाई देवीचा आशीर्वाद आणि यांनी घेतलेली कठोर मेहनत याचं फळ आपल्याला आज दिसतं आहे. कारण पूर्वी फारशी तेवढी गर्दी होत नव्हती, पण आत्ता गर्दी व्हायला लागली. कारण यूट्यूबच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ अपलोड्स व्हायला लागलेत आणि ही पारंपरिक प्रथा खरंच म्हणजे माझे गणपतीपुळ्यातले मित्र सारखे म्हणजे 8 दिवस फोन करतात, कधी आहे कधी आहे. का तर ह्या आगळा वेगळा जो आपण पाहतो जी परंपरा, तर ती त्यांना पाहायची होती. कसं आहे, व्हिडिओत पाहणं थोडंसं वेगळं असतं आणि प्रत्यक्षात पाहणं हे थोडंसं वेगळं. कारण प्रत्यक्षात पाहणं हे खरंच एक आगळं वेगळं, एक दैदिप्यमान, थोडीशी वेगळी अवस्था निर्माण करणार असतं. कारण अंगावर काटा येतो. कारण आपण म्हणतो देव आहे, देव नाही आहे, देव आहे, पण हे बघताना तुम्हाला नक्कीच जाणवेल की देव आहे. कारण प्रत्यक्ष होमाच्या पेटत्या आगीतून जेव्हा संकासूर धावतो, त्याच्या मनातल्या भावना, त्याची देवावरची अढळ श्रद्धा यांचा एक अनोखा संगम इथे आपल्याला पाहायला मिळतो. तर तो या प्रथेतूनच. म्हणून निखिल आलास तू आणि मी संदेशला सांगितलं, आपण त्याने तुझ्या देखील चॅनलवर सांगतो की तुम्ही ही प्रथा परंपरा आहे ना ती नक्कीच पाहायला या. कारण कसं आहे, ह्या आपल्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या जाज्वल्यपूर्ण एक वेगळं स्वरूप असतं त्यांना, आणि ते जिवंत ठेवणं इथल्या ग्रामस्थांचं काम असतं. ते देखील ते अतिशय चोखपणे आणि एक प्रामाणिकपणे त्यांचा प्रयत्न आहेच की ही जी प्रथा आहे ती पुढचा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीकडे जावा. आणि जसे आपण त्यांची बाईट घेतली तर त्यांनी सांगितलं की 20 वर्ष ज्यांनी
ह्या अविरतपणे जे हे व्रत स्वीकारलं होतं तर ते आता त्यांनी आपल्या दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केलं आहे. तर नक्कीच आगीतून धावणारा एक संकासूर वेगळ्या पद्धतीने निखिल तुमच्यासमोरच ठेवेलच, पण मी देखील सांगेन तुम्ही नक्की या, कारण हा जो सण आहे तो 5व्या ते 6व्या मला वाटते दिवशी होळीच्या असतो. आणि निखिल खास चिपळूणवरून आला आहे, मी मालगुणमधून आलो आहे आणि संदेश आला आहे तो थेट संगमेश्वरून. तर असेच आपले जे यूट्यूबर्स आहेत तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक वेगळ्या आगळ्या प्रथांचं दर्शन तुम्हाला नक्कीच घडवतील. आणि मला या चॅनलवर निखिलने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच निखिल तुझे मनपूर्वक धन्यवाद. मग मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ? आगीतनं धावणारा संकासूर बघितलात ना? बघितलात, आवडला असेल ना तर नक्की लिहा भैरीबुवाच्या नावानं चांग भलं, सुंकाई देवीच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, आजची व्हिडिओ इथेच थांबूया. आता इथून जाणार आहोत आपण थेट चिपळूणचा शिमगा पाहण्यासाठी. तर ती सिरीज सुद्धा आपली सुरूच आहे. तर व्हिडिओवर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.